फायनान्सची माहिती देणाऱ्या फिन इन्फ्लुएन्सर्ससाठी सेबीने नुकत्याच आणलेल्या नव्या कडक नियमांचा हा आहे एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडक्यात गोषवारा. बघा, शेअर बाजारावर एज्युकेशनल व्हिडिओज बनवणाऱ्या आपल्या यूट्यूब क्रिएटर्सना आता त्यांची कामाची पद्धत पूर्णपणे बदलावी लागणार आहे. पण प्रश्न हा आहे की काय यामुळे यूट्यूबवरचे फायनान्शियल क्रिएटर्स अक्षरशः संपतीलच? तर यातला पहिला आणि सर्वात मोठा बदल असा आहे की सेबीने डेटा वापरण्याचा नियम खूप कडक केलाय. पूर्वी कसं व्हायचं, शिक्षणाच्या नावाखाली बरेच जण थेट लाईव्ह मार्केटचा डेटा वापरायचे. पण आता 1 जुलै 2026 पासून हे चालणार नाही. म्हणजेच व्हिडिओसाठी वापरला जाणारा तुमचा कोणताही डेटा किमान 30 दिवस जुना असायला हवा. आता दुसरा मुद्दा. या 30 दिवसांच्या नियमाचा थेट फटका कशाला बसेल माहितीये? लाईव्ह चार्ट्स, इंट्राडे ॲनालिसिस आणि निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या रोजच्या चर्चांना. सेबीचा मुख्य हेतू अगदी स्पष्ट आहे. त्यांना हे जे लपून दिलेले स्टॉक टिप्स असतात ना, किंवा रजिस्ट्रेशन नसताना दिले जाणारे सल्ले, ते पूर्णपणे थांबवायचेत. सोप्या भाषेत सांगायचे तर हा नियम म्हणजे चालू क्रिकेट मॅचची लाईव्ह कॉमेंट्री करण्याऐवजी चक्क 30 दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या मॅचचं रेकॉर्डिंग पाहून विश्लेषण करण्यासारखं आहे. आणि शेवटी बऱ्याच क्रिएटर्सना वाटतंय की बापरे, आता शेअर बाजारावर बोलण्यावरच पूर्ण बंदी आली की काय. पण अहो, हा निव्वळ गैरसमज आहे. रिस्क मॅनेजमेंट, ट्रेडिंग सायकॉलॉजी आणि बाजारातील अगदी बेसिक गोष्टी शिकवणं अजूनही 100% सुरक्षित आहे. म्हणजेच चर्चा बंद अजिबात नाहीये, फक्त रजिस्ट्रेशन नसताना कुणाला तरी सल्ले वाटतील असा नवा डेटा वापरण्यावर त्यांनी कडक आळा घातलाय. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्ही सेबीकडे रजिस्टर्ड नसाल तर थेट बाय किंवा सेल असे सल्ले वाटतील असा नवा डेटा टाळा आणि सेफ राहण्यासाठी 30 दिवस जुनाच डेटा वापरा. त्यामुळे पुढच्या वेळी तुमचा आवडता क्रिएटर मार्केटबद्दल बोलेल तेव्हा तो खरंच जुना इतिहास सांगतोय की चक्क नवीन नियम मोडतोय याकडे नक्की लक्ष ठेवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.